राज्यामध्ये जीबी सिंड्रोममुळे 5 जणांचा बळी गेलेला आहे, तर मागच्या 24 तासात 3 बळी गेलेले आहेत. दायरीतल्या 60 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाचा पुन्हा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवडमधल्या पिंपळे गुरवमध्ये राहणाऱ्या 36 वर्षाच्या तरुणाचा आणि नांदेड गावातील 65 वर्षीय नागरिकाचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला आहे. पुण्यात शुक्रवारी जीबीएसच्या आणखीन 10 रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या ही 140 वर पोहोचली आहे. तसंच 25 रुग्णांवर यशस्वी उपचार झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलेलं आहे. राज्यामध्ये जीबी सिंड्रोममुळे 5 जणांचा बळी गेलेला आहे, तर मागच्या 24 तासात 3 बळी गेलेले आहेत. दायरीतल्या 60 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाचा पुन्हा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवडमधल्या पिंपळे गुरवमध्ये राहणाऱ्या 36 वर्षाच्या तरुणाचा आणि नांदेड गावातील 65 वर्षीय नागरिकाचा ससून रुग्णालयात मृत्यू झाला आहे. पुण्यात शुक्रवारी जीबीएसच्या आणखीन 10 रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या ही 140 वर पोहोचली आहे. तसंच 25 रुग्णांवर यशस्वी उपचार झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलेलं आहे.